नमस्कार. सई लळित लिखित लेख जिवंत वाळवणं सादर करत आहे मी मृदुला जोशी. एखाद्या भागाच्या परिसरावरून त्या भागाची संस्कृती कळते, तशीच मला वाटतं वाळवणांवरून पण कळते. हल्लीच कोकणातील देवगड तालुक्यातील गोवळ येथे आमच्या अण्णा काकांना भेटायला गेलो होतो. उंच सखल दगडी फरसबंदी ओलांडत घरी पोहोचलो तेव्हा त्या कौलारू घराच्या अंगणात मस्तपैकी एका ताटात काळीभोर मिरी वाळत होती. एका पोत्यावर ओली हळद पसरलेली होती. एका मोठ्या परातीत सुक्या खोबऱ्याच्या चंद्रासारख्या चकत्या वाळत होत्या. कपाळावर कुमकुम तिलक लावल्यावर जसं कपाळ साजरं दिसतं, तसं वाळवण घातल्यावर घर देखणं दिसतं. एक प्रकारची प्रसन्नता दिसते. लपवून ठेवण्याची वृत्ती दिसत नाही, दिलदारी वाटते. कोकणातील अंगणं मे महिन्यात नटलेली दिसतात. आंबे भरपूर असले की गोड, आंबट, मिरमिऱ्या, डिकाळ्या, तिखटा, बिटक्या, काळ्या, शेंद्री, उगरट सगळ्या प्रकारच्या आंब्यांचा रस काढतात. स्टीलच्या ताटाला तुपाचा हात लावून हा रस ताटात ओततात. एकदम जाडथर देत नाहीत, मध्यमच देतात. रस चांगला वाळायला हवा. मग दुसऱ्या दिवशी परत दुसरा थर देतात. असे 5-6 थर देतात. रोज नवे आंबे, नवा रस. त्यांचा रंग रोज बदलतो. पिवळा ते भगवा यातल्या अनेक छटा तेथे अवतरतात. त्याला साठं म्हणतात. ती परत उलटून तापवतात. असं खरपूस होऊन देतात आणि चांगलं वाळवलं की डब्यात भरतात. कावळ्याने चोचा मारू नये किंवा केरकचरा वाऱ्याने उडून पडू नये म्हणून त्यावर पांढरं शुभ्र पातळ कापड किंवा पंचा बांधतात. त्यावेळी ही ताटं एखाद्या नजराण्यासारखी दिसतात. मे महिन्यात आजूबाजूला आढ्या घमघमत असताना साठं खावीशी वाटत नाही. पण श्रावणातल्या सोमवारी आजी किंवा आईकडून हपापलेल्या हातांवर साठाचा एखादा तुकडा पडतो तेव्हा रसना जिवंत होते आणि भर पावसात मे महिन्याचा अनुभव येतो. हातावर पडलेला साठाचा तुकडा एकदम अद्भुतच वाटतो. कधी तो मे महिन्याचा अवशेष वाटतो, तर कधी तो पुराणकालीन ताम्रपट किंवा भूर्जपत्रासारखा वाटतो. कोण कोण जाडजूड साठाच्या वड्या कापून ठेवतात, पण मला आपला तो वाकडा तिकडा फाटलेला तुकडाच बरा वाटतो. एकदम नैसर्गिक वल्कलासारखा छान. खाऊन परत हात पुढे केला तर परत कोणीच देत नाही. आता पुढच्या सोमवारी असं म्हणून व्रताची समाप्ती करतात, पण त्यामुळेच त्याची गोडी अधिक वाढते. आंब्याच्या रसाची पोळी आंबा पोळी, तर रसाळ फणसाची फणस पोळी करतात. ही पण छान लागते, पण जरा दुय्यमच. आंबा हा शेवटी फळांचा राजा. तो वाळला तरी राजवैभव झळाळतच. ही झाली राजाची गोष्ट. अंगणाच्या एका अंगाला ओले काजूकर, आगळात 10 वेळा डुबक्या मारलेली काळीभोर आमसोलं, झाडावरून पडलेल्या कच्च्या आंब्याच्या मीठ लावून वाळत पडलेल्या फोडी, त्याला भेटक्या म्हणतात. पापड, साबुदाण्याच्या चिकवड्या, उन्हात वाळवून लालबुंद झालेल्या काजी, मीठ लावून कुटलेले चिंचगोळे, कोहळ्याचे खमंग सांडगे, मीठ आणि मोहरीचं कूट भरलेल्या मिरच्या, साध्या लाल मिरच्या, वरणे, चवळ्या, कुळीत, फजा, वालाचे दाणे, काळे उडीद, असं पावसाळ्यासाठीचं कडधान्य. 1 ना 2. खळक असं साजरं दिसतं की सर्व शृंगार केलेली नवतरुणीच. ज्या दिवशी चिकवड्या किंवा कुरड्या घालायच्या असतात त्या दिवशी लवकर उठून आंघोळ पांघोळ करून घर शुचिरभूत होतं. नंतर मोठ्या निगुतीने तांदुळाच्या कुरड्या किंवा साबुदाण्याच्या चिकवड्या प्लास्टिक कागदावर घालतात. ह्या रेखाकृती उन्हात तळपतात. दोन्ही बाजूने चांगल्या खडखडीत वाळल्या की ह्या रांगोळ्या स्वच्छ हवाबंद डब्यात भरून ठेवतात. कढईतल्या गरम तेलात त्या शेवंतीच्या फुलासारख्या फुलतात. हे बघून गृहिणीचा जीव सुपा एवढा होतो. हे 2 जिन्नस तळून ताटात वाढले की साधं ताट पण सणाचं ताट होतं. आजकाल हवेत असले पापड विकत मिळतात म्हणा, पण पापडाचा तो रम्य बोवाळ, तो गोड पसारा बघण्यासाठी घरी पापड करायलाच हवेत. ती पिठाची तुकतुकीत लांबलचक गुंडाळी, त्या दोऱ्याने पाडलेल्या तेलात माखलेल्या सुबक पेढ्यासारख्या चविष्ट लाट्या,
पापड करताना येणाऱ्या शेजारणी, त्यांच्या अखंड गप्पा, चहा पाणी, मजाच सगळी. कणकवलीला जेव्हा बाबांनी नवीन घर बांधलं तेव्हा एप्रिलमध्ये आईने पापडाचा बोवाळ घातला. सकाळीच पापड लाटून उन्हात घालून आम्ही दुपारी जरा पडलो. संध्याकाळी पापड गोळा करायला जातो तर तिथे एकही पापड नाही. सगळे वाऱ्याने उडून तारेच्या कुंपणात अडकले होते. कुंपण छानच दिसत होतं. ते पापड अलगद सोडवताना ते करण्यापेक्षा जास्त वेळ लागला, पण मजा आली. वाळवणं ही घराची संस्कृती आहे. उद्या येणाऱ्या सृजनशील पावसाच्या स्वागताची तयारी आहे. याने तोंडाला रुची येते, पाऊस घमघमीत होतो. या पदार्थांचा थोडा थोडा वाटा माहेरवाशिणींना, पै पाहुण्यांना, शेजारी पाजारी दिला जातो. स्नेहाचं वाळवण होत नाही. तो पदार्थ खाताना देणाऱ्याची उत्कट आठवण येते आणि मन हळवं होतं. अशी ही संस्कृतीला पोचणारी वाळवणं. ती नीट सुकावीत म्हणूनच की काय उन्हाळ्यात कडक उन्हं पडत असावीत, नाहीतर त्या उन्हांचा उपयोगच काय.